तुषार जा आतमध्ये. हा हा. हे बघ मी गेलो असतो पण हा उठत नाही. ए हे घे उठलो जा आता. उठलास? हा मग जा. नाही या मी नाही जाणार. रेशम मी आधीच सांगित होतं मी आज जाणार नाही यार. जाम डोक्यात जातो यार हिटलर तो माझ्या. ए यार रेशम जावं तर तुलाच लागेल हा आतमध्ये. हे रेशम भाव नको ना खाऊ आणि प्लीज जा ना यार. हो ना यार तू ही हँडल कर सकते यार उसको. हा ए पण एक मिनिट मी काय म्हणते सईला मूवीला न्यायचं कंपल्सरी आहे का? ऑफकोर्स न्यायला पाहिजे. आपण मराठी मूवी पाहायला जातोय आणि तसंही तो हिटलर कुठे तिला इंग्लिश मूवी पाहू देणार आहे. अगे मराठी मूवी नाही हा मराठी चित्रपट म्हण बालिके. अरे यार अवतार बघा तुम्ही माझा. मी जर अशी आत गेले ना हिटलर मला साडी नेसवेल यार. ए यार पण रेशम जावं तर तुलाच लागेल. लुक ॲट मी कशी दिसतीये. हा मी त्याच्यासमोर उभी पण नाही राहू शकत. जातेस ना? हो जाते. हा हे, हा घाल घाल. गप्पस. हे बघ हा. ठीक आहे ना अवतार. हो 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 मस्त आहे. एक मिनिट टिकली कुठे आहे? है ना आता काय करायचं. एक काम करते हा. मी असा हात ठेवून जाते आत. हा मस्त आयडिया. हा शाबास ऑल द बेस्ट. हा मस्त कर. अरे पण मी काय म्हणते हा दरवाजा बंद आहे. एवढंच ना. हे पकड. हा जा आता. हा 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 ये तू पण या. मी थांबतो लगेच ये. अरे उघड ना. ए उघड ना. अरे हसतंय काय गाडवा. उघड ना प्लीज प्लीज. बोर करतो रे यार. चल घ्या सो. जा तूच जा. चल निघ चल बाहेर. उघडतेस ना. हा उघड उघड. उघडलं उघडलं. बाहेर तो आधी. दादा हे ऐक. समजा तो हिटलर बाहेर यायला लागला की लगेच मिस कॉल द्या. नाहीतर पकडायचं आम्हाला आणि परत मराठीचे क्लास सुरू. घासू देते या मिस कॉल. पण इथून तिघांनीही कोणी हलायचं नाहीये. नाही हल्लात तर गाठ माझ्याशी. अरे आम्ही इथेच उभे राहतो बस. हे बघ, मी असाच उभा आहे. आत इथे उभे हो, राहा. आत ये. आता जा ना. हा मस्त. आलेच. अगे रेशम तू आता कशी काय आलीस? अप्पा नमस्कार करते. आयुष्यमान भव. जस्ट आले. हा? चुकले आत्ताच आले. ते आम्ही आज सगळे मराठी चित्रपट पाहायला चाललोय ना. सही वर आहे ना. मी आलेच पटकन. ए रेशम नाही तू थांब इथेच. काय ती तयार झाली की येईल ना खाली. हा तोपर्यंत आपण गप्पा मारूया. ये हा? ये हा. काय गे येतेस ना? हो आले अप्पा. तुम्हा तरुणांची विचारसरणी जाणून घ्यायला आवडतं मला. कोण विचारसरणी. म्हणजे विचारांची पद्धत. ओके ओके. हा? अच्छा अच्छा. तुम्ही मराठी चित्रपट बघायला जाताय हे ऐकून खूप आनंद झाला. खरं म्हणजे मराठी नाटक मराठी चित्रपट यांची खूप मोठी परंपरा आहे मराठी भाषेला. हो 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 ना. एकदा तुम्हा सगळ्यांना घेऊन मी संगीत नाटकाला जाणार आहे. संगीत नाटक म्हणजे काय हे माहितीये ना तुला? बघा ना. हो हो माहितीये मला. खूप मोठा सुवर्ण काळ होता तो मराठी नाटकांचा. नाटकच कशाला त्यावेळेचं चित्रपटाचं संगीतही असं अवीट होतं. काय हो
हो हो. वीट अवीट अवीट मला सांग, आनंद घन या टोपण नावाने संगीत देणाऱ्या संगीतकाराचं नाव काय माहितीये तुला? आनंद घन हो माहित आहे, पण मला आता आठवत नाहीये. जे अरे मराठी चित्रपट बघायला तुम्ही जाताय आणि तुम्हाला आनंद घन म्हणजे कोण हे माहित नाही? हा. अरे या सगळ्या संगीतकारांनी तर मराठी संगीताचा पाया रचलाय. हो हो माहित आहे ना मला, पण आता मला त्यांचं नाव नाही आठवत आहे. हा. हरकत नाही, हरकत नाही. आठवलं की सांग. हा. हा काय ग, तुम्ही दोघीच जणी जाणार आहात चित्रपट बघायला? नाही, माझे बाकीचे फ्रेंड्स पण आहेत ना. हा, माझे मित्र मैत्रिणी पण आहेत ना, बाहेर थांबलेत. बाहेर थांबलेच? अगं मग त्यांना असं बाहेर ताटकळत का उभं केलंयस? हा. त्यांनाही बोलवून आण आतमध्ये. हो. ते आल्यानंतर त्यांनाही विचारतो, आनंद घन म्हणजे कोण हे माहितीये का तुम्हाला? आलोच. अप्पा अप्पा अप्पा, मला आठवलं कोण आनंद घन आहेत ते. अगं मग सांग ना. बप्पी लहरी. हाय, चुकले, पण मला आठवलं की मी सांगते. मी बघते ना बाहेर कोण येते, तुम्ही थांबा, हे बघते. अगं मी बोलवून आणतो त्यांना. अप्पा कुणी नसेल तिकडे, कुणी नाहीये. अगं असं काय बोलतेस तू? मग अशी म्हणाली सगळे बाहेर आहेत म्हणून, आता सांगतेस कोणी नाहीये म्हणून. थांब, मी बोलवून आणतो त्यांना. टिकली नाहीये आणि सगळे बाहेर उभे आहेत आणि जीन्स आणि टी शर्ट घातले. आप्पाने पाहिलं तर आप्पा चिडतील. झालं कल्याण. रेशमचा मिस कॉल म्हणजे नक्कीच आतमध्ये काहीतरी गडबड असणार. भाई मी सांगतोय ती उगत मिस कॉल देणार ना, कल्टी मारा चला. हा हा, चल चल चल. अरे पण तिकडे पण जाऊ शकत नाही ना, मग वो हिटलर उधरीच पकडले का ना भाई आपण को. पण इथे कुठे यार लपायला जागा पण नाही, आपण कुठे जायचं? एक काम करा, तुम्ही दोघं जागा शोधा, मला जागा मिळाली मी इकडे लपतो. हा. बाहेर काय तिकडे काय करतो अरे? मूर्ख कुठला. हे तू घे तुकडा दिसतोय उधर जा गया. हा हा, चालतो. चल चल चल. कोणीतरी आलं तर इकडनं, आणि हिटलर आलं तर तिकडनं. अरे यार, इकडे आड तिकडे वीर, आता काय करायचं? अजून आले नाहीयेत. अजून आले नाहीयेत. अजून आले नाहीयेत. What? Who are you guys? What are you doing here? अरे आम्ही चाललोच होतो. अरे, मला लवकर जायचं आहे घरी. Wait a second. What are you up to? Oh my God, that Oli, he's troubling you too? God, man, he's such a crazy person. When you feel my heat, look into my eyes. It's where my demons hide. It's where my demons hide. Don't get too close. It's dark inside. It's where my demons hide. It's where my demons hide. All right, guys, you are safe now. You can relax. भाई एक नंबर भावा. अरे तू हिटलर आहे ना भाई, जाम डोक्याला शॉट आहे. Hitler? Oh, that's such a nice name. That's so perfect. I like it. बघितलं भाई, पहिल्याच भेटीत रेव्हलन्स जुळली आपली. By the way, I am Nachiket Deshpande from Sydney, Australia. वाव, सिडनी. Yeah. मी तुषार, अति हुशार आहे भाई. मी अमोल, सबसे बडा छोट. हाय, आय एम रिचा. दिसण्यावर जाऊ नको ह्याच्या. You guys are so cool. I like it. थँक यू. बाय द वे, तू कशासाठी आलायस इथे?
इंडियन कल्चर डॉक्युमेंटरी करणार इकडे. ग्रेट यार. हे बघ मी ना कॉलेजमध्ये खूप एकांकिका केलेत आणि आता पण एकामध्ये काय बस बस हा आम्ही पिक्चरला जातो, तू येणारच? कल्चर कळेल बाई. हा आणि तसंही आमची मैत्रीण सईला आणायला गेली आहे, तेवढ्या वेळ तू आवरून घे. येतोयस का? अरे यार जाम विचार करतो रे. हे बघ कल्चर तुला मूवीज मधूनच कळलं आणि आम्ही तर मराठी पिक्चरला चाललोय. फाईन फाईन आल कम. ग्रेट. मग एक काम करतो, मी रेशमला मेसेज करतो की सईला आपल्या कट्ट्यावर घेऊन यायला. इकडे थांबलं तर तो हिटलर आपली वाट लावेल. हो ना. चला तुझा चेंज करून दे. I'm ready, let's go. अरे इंडिया आहे बच्ची, इथे नाही चालत असं. जा. Fine, I'll be back. यार किती क्यूट आहे ना हा. अगं दचकायला काय झालं? चल मी तयार आहे. अगं मला टिकली हवी आहे. टिकली ना, थांब. ही घे टिकली लाव. अगं कुठे लावली? अगो बाई लावत जा हं नेहमी. किती छान दिसतेस. चल आजी निघतो आम्ही. चल ग. काय ग, कुठे आहेत तुझे मित्रमैत्रिणी? बाहेर तर कोणीच दिसत नाहीये. नाही मी परत भेटेन सगळ्यांना. हो अप्पा चालेल ना, मी घेऊन येईन सगळ्यांना घरी एकदा. मग काय आठवलं का नाही आनंद घन म्हणजे कोणते? हो अप्पा आठवलं ना. आनंद घन म्हणजे आपल्या लता मंगेशकर. वा, ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर, साक्षात सरस्वती. शूराम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काय हे गाणं ऐकलंयस का नाही? संगीत यांचंच आहे. हो ऐकलंय ना मी. छान दिसते ही टिकली. नाही मगाशी तुझा हात असा होता ना त्यामुळे दिसली नाही. मग काय हो, तुमच्याकडे सुद्धा अशीच टिकली आहे ना? हो 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 हो. अहो टिकल्या काय सगळ्या सारख्याच असतात नाही का ग? हो आजी चल निघतो आम्ही. अगं हिला काय पाणी सुद्धा विचारलं नाही. काहीतरी खाऊन जा. हा मेथीचा लाडू द्या त्यांना. मेथीचा लाडू देताय ना? हो हो हा, आणतेच. तब्येतीसाठी उत्कृष्ट असतो. आता या वयातही माझे सांधे ठणठणीत आहेत. त्याचं कारण एकच, मेथीचा लाडू. घे घे खा घे. काय आहे की नाही चविष्ट? हो खूप चविष्ट आहे. डायरेक्ट कैंटीन में आने को बोल रहे भिडू लोग. भिडू? काय या शब्दाचा अर्थ? फ्रेंड्स, मित्र मैत्रिणी. ए मित्र मैत्रिणींना तुम्ही इतका तळभद्री शब्द वापरता? अरे आपली मराठी भाषा इतकी संपन्न आहे आणि तुम्ही ही असली भाषा वापरता. हो ना. आपण मी नाही वापरत, ते वापरतात. ते मित्र. हा भ्रमणध्वनी तर माणसाच्या शरीराचा एक भागच होऊन बसणार आहे की काय असं वाटतंय. हो ना. रस्ते लोक हे यंत्र घेऊन फिरत असतात हल्ली. इथं येण्यापूर्वी हे बंद करत जा. आप्पा आम्ही निघू. आजी सुट्टे पैसे दे ना जरा मला. हो हो देते, मी देते पैसे. काय भ्रमणध्वनी, काय हल्लीच्या मुलांची भाषा. भिडू भिडू म्हणे भिडू. आनंद आहे सगळा, आनंद आहे. अरे कसला पडला माहितीये? हो अरे लागलं त्याला. हे आबा आला. काय बोलतो? कसं आहे? मस्त. आज लेट आलास. ए पण तू कमाल केलीस हा भिडू. एक नंबर. No, it was not me. Cop Nikila. He's really a brilliant guy, I'm telling you.
By the way, Bidu means? अरे बिडू नाही, बिडू 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 म्हणजे फ्रेंड मित्र. Okay, I get it. It's a nice word. हा कडक मस्त. अरे चिमा क्रीम रोल आण ना. हा दे. Thank you. हे सावकाश हॉट गरम. हे पकड इकडे. पाहिजे त्याने घ्यावा. All हे तो, right. तू नको शिकव मला. What are we having here? What is this? हे क्रीम रोल आहे, तू खाऊन बघ, तुला आवडेल. All right, but kasa kanar hai? मी सांगू? सांगायचं काय त्यात? गाजर आणि ऊस कसा आपण कचकन खातो बाई तसा खायचा. खा बघू. नाही या क्रीम रोल खायची पण एक पद्धत असते. क्रीम रोल खायची कसली आली रे पद्धत? हा ते बघ असा घ्यायचा आणि असा खा बघू ना. All right. अरे This is nice. I like it. अरे भावा काय सांगू तुला. हे बघ आता तर सुरुवात आहे, हळूहळू आमच्या बरोबर राहा, आम्ही खूप ऍच करतो बाई. हा पण ते खर्चाचं तुला बघावं लागेल. Karcha? अरे हे पैसा आमचं बिल भरायचं, बाकी काय नाही. Oh, okay. Don't worry about it. I'll take care of it. I like you guys. Company चांगला तुमचा. ते आवडणारच. आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, सगळ्यांनाच आवडते. ए यार अमोल, खूप पीजे मारलीस, आता गप्प बस. All right. But on a serious note, guys, you will help me with the documentary, right? या ऑफकोर्स, वाय नॉट. अरे भावा तू सांग ना बाई, काय करू सांग, बोल काय करू. एक मिनिट, डॉक्युमेंटरीचा खर्च कोण करणार? Karcha, you mean expenses? हा Don't worry, I'll do that. That's on me. अरे मग तर काय प्रॉब्लेमच नाही ना भावा, सगळं सॉर्ट आहे. हा. ए पण एक मिनिट, डॉक्युमेंटरी म्हणजे एक्झॅक्टली काय रे? म्हणजे तशी बेसिक आयडिया आहे, पण तरी एकदा सांग. All right. So, Mumbai and overall Maharashtrian culture. It's interesting information capture Karanar. Okay, and let's do one thing. Let's finish with the movie first, and then we can discuss about it. हा हे बेस्ट आहे भावा, एक नंबर. चालेल. Cool. रेशम इकडे. हो आले. हा ये चल बा. काय रागा खाली कर चाल. अरे लवकर. सगळीकडून कशा शिव्या खायला जमतात रे तुला? Hi. Meet my new friends. I like them. ए बाय द वे, तुला माहितीये का, आज स्नॅक्स सुद्धा आपल्या बरोबर येतोय मूवीला. हा आणि आपली सगळी बिलं पण तोच भरणार आहे. अजून काय पाहिजे बाई? You want some? तुम्ही समजता काय हो स्वतःला? परदेशी पैसा खिशात घेऊन जग विकत घेणार आहात का? आणि ही मैत्री अशी पैशाने विकत घेता येत नाही. आणि जर ती घेता येत असती तर त्याला मैत्री म्हणत नाही. तुमच्यासारखा भ्रष्ट माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. Brashta? करप्ट. काल हवालदाराला पैसे दिले तुम्ही, माहितीये मला सगळं. आणि आप्पांविषयी जे काही बडबडत होता ना, ते सुद्धा ऐकलंय मी. सगळं माहितीये मला. लाज नाही वाटली का हो हे सगळं बोलताना? इथे नवीन आलेल्या मुलाला आमच्यामुळे त्रास नको म्हणून मी समजूत काढली आप्पांची. आणि आप्पांनी सुद्धा तुमची बाजू समजून घेतली. पण पाहते तर काय, तुम्ही त्या हवालदाराला पैसे देताय. No. It's not how you think. Actually, खोटं तर बोलूच नका. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अगं सई, एकदा त्याची बाजू ऐकून तर घे. हा एक्झॅक्टली. ऍटलीस्ट गिव्ह हिम अ चान्स टू एक्सप्लेन हिमसेल्फ. माझ्या आप्पांना ओल्डी म्हणणाऱ्या मुलाची जर तुम्हाला बाजू घ्यायची असेल ना, तर तुम्हीच जा ह्याच्या बरोबर. मी नाही येणार चित्रपटाला. अरे सई. अगं सई. सई थांब ना. अगं सई थांब ना यार. तू ओव्हर रिॲक्ट झालीस असं नाही वाटत का तुला? ओव्हर रिॲक्ट? वा, माझी मैत्रीण त्याची बाजू घेऊन बोलतीये आणि ओव्हर रिॲक्ट म्हणे. भेजा थंड कर. काय झालंय? का चिडलीस एवढी त्याच्यावर? मी उगाच नाही चिडली. हा, तुला नाही माहिती तो कसा आहे ते. व्हॉट एव्हर, पण तू एवढं बोलायला नको होतस यार त्याला. तुला माहितीये का, काल त्याने हवालदाराला पैसे दिले आप्पांनी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वतःच्याच डोळ्याने बघणार ना, की भाड्याने घेणार होतीस? एक मिनिट हा, मी अजिबात मस्ती करायच्या मूड मध्ये नाहीये. ए सई, ऐक ना प्लीज. मला तुला एक सांगायचंय.
पण मला काही नाही ऐकायचं. पण तरीही मला तुला सांगायचंय, कशाला फुकट टेन्शन घेते. चिल मार वेव्स, मजा घे थोडी त्याची. म्हणजे विचार कर, तुला त्याला पनिश करायचंय आणि तुला रागही आलाय त्याचा. हो, राग तर खूप आलाय. गुस्सा घुसना नाही चाहिए खोपडी में. आपल्याला असं काही करायचंय जेणेकरून त्रास त्याला होईल, तुला नाही. समजी क्या?